कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी सांगितलं का तुला तू हरीशच्या जागी उभं राहा म्हणून? मी सांगितलेलं तुला अहिल्याबाईंचं ऐकू नको म्हणून? की मी सांगितलेलं हे लग्न कर म्हणून? कोणी सांगितलेलं? उलट मी तर याला अडवत होते, विचारा त्याला। हे मला अजिबात मान्य नाही आहे आदित्य। या मोलकर्णी बरोबर तू एक मॉडेल म्हणून उभा राहणार आहेस का? आपल्या घराचा मान सन्मान इब्रत तुझ्या आईचं नाव याचं तरी भान आहे की नाही तुला? आणि ही पारू सुद्धा निर्लज्जासारखी तिथे उभी होतीस ना? आणि प्रीतम, मी किती वेळा म्हणत होते की वहिनींच्या परवानगीशिवाय काहीही करू नका, ऐकलं का तुम्ही माझं? तुला मी सांगत होते की हे लग्न नको करू, ऐक माझं, नको उभं राहू। तू ऐकलंस माझं? नाही ना? आणि तू तेव्हाच का नाही अडवलं मला? त्या दिवशी का नाही म्हणालीस हे नको म्हणून? की तुलाच मॉडेल म्हणून आदित्य हवा होता लग्नासाठी। दामिनी काकू, जरा विचार करून बोला। काही बोलताय? पारूचा यात काही दोष नाहीये। बास आदित्य, बास। खूप ऐकलं मी तुमचं, आता नाही। त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगत होते माझं ऐका, पण तुम्हाला कुणालाच माझं नव्हतं ऐकायचं। घरी आल्यानंतर पण मी वहिनींना सगळं सांगू शकले असते, अगदी सगळं, पण मी नाही सांगितलं। का? कारण आदित्य किर्लोस्कर वहिनींनी तुझं तोंडही बघितलं नसतं म्हणून मी गप्प राहिली, कळलं ना? नाही, तुम्ही सगळ्यांनी ना आता एक काम करा, वहिनी आल्या आल्या तुम्हाला जे जे काही सांगायचंय ते सगळं सांगून टाका। मी पण सांगते वहिनींना, त्यांना कुणी फसवलं, त्यांच्यापासून गोष्टी कुणी लपवल्या आणि अहिल्यादेवी किर्लोस्करांचा विश्वासघात कुणी केला, मीही सांगेन। आईने आता किती कठोर शिक्षा केली तरी चालेल, पण मी आईपासून आता नाही लपवून ठेवू शकत। मी आत्ताच्या आत्ता आईला फोन करून सगळं खरं खरं सांगणार। नाही बघ, ऐक नाही प्रीतम, बाकी दामिनी काकू काही बोलले असल्या तरी एक गोष्ट बरोबर बोलल्या त्या, मी माझ्या आईला फसवलंय। आणि ती जी काय शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे, पण आता मी सगळं आईला सांगणार आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।